नमस्कार, रोखोक स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. केवळ गर्भ डाऊन सिंड्रोमचा आहे म्हणून गर्भपाताला परवानगी देता येणार नाही असा निकाल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यावरून आता देशभरात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. गर्भपात हा खरं तर अनेक देशांमध्ये वादाचा मुद्दा आहे. पारंपरिक विचारांचे लोक अर्थातच गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात, तर पुढारलेल्या समाजात गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी असा विचार पुढे येतोय. अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे, परंतु तो व्यावसायिक डॉक्टरांकडूनच करून घेणं बंधनकारक आहे. असुरक्षित गर्भपातामुळे दरवर्षी जगात जवळपास 70,000 महिला मृत्युमुखी पडतात. त्यातल्या 97% स्त्रिया विकसनशील अथवा अविकसित देशातल्या असतात, अशी आकडेवारी आज स्पष्ट सांगते. भारतात 1971च्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट म्हणजेच MTP कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपात करण्याची परवानगी नसते. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय 20 आठवड्यानंतर देखील गर्भपात करण्याची परवानगी देतं. अलीकडेच डोंबिवली तसंच मुंबईतल्या 24 आठवड्यांच्या गर्भवती महिलांना न्यायालयानं गर्भपाताची परवानगी दिली होती. यातील एका महिलेच्या गर्भाला कवटीच नव्हती, तर दुसऱ्या महिलेच्या गर्भात मूत्रपिंड नसल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या महिलांच्या जीवाला धोका असल्यानं न्यायालयानं तेव्हा ही परवानगी दिली होती. आता मात्र 26 आठवड्याची गर्भवती असलेल्या 37 वर्षाच्या महिलेला गर्भपात करायला न्यायालयानं परवानगी नाकारली आहे. या महिलेचा गर्भ डाऊन सिंड्रोमचा असला तरी देखील या महिलेच्या जीवाला धोका नाही असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळेच आमच्या हातात एका जीवाचं आयुष्य आहे असं सांगत न्यायमूर्ती S.A. बोबडे आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं हा गर्भपात नाकारला. आता प्रश्न असा आहे की डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळाला जन्म घालावा की नाही, कारण डाऊन सिंड्रोम हा एक अनुवंशिक आजार आहे. अशा बाळाची बौद्धिक आणि शारीरिक वाढ व्यवस्थित होत नाही असा इतिहास आहे. मग आयुष्यभर अशा डाऊन सिंड्रोम बाळाचा सांभाळ तरी कसा करायचा, आणि मुळात गर्भपात करावा की करू नये हा अधिकार नेमका कुणाला असावा? आपल्या गर्भामध्ये बाळ वाढवणाऱ्या आईला, की बाळंतपण करणाऱ्या डॉक्टरांना, की कायद्याची बूज राखणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाला? गर्भधारणा ठेवायची की नाही हा सर्वस्वी स्त्रीचा अधिकार होऊ शकत नाही का? सरसकट महिलांना असा अधिकार दिला तर त्याचे काय परिणाम होतील? 1971 साली तयार केलेल्या कायद्यात 20 आठवड्यांची मर्यादा घालण्यात आली होती. आता वैद्यकशास्त्र आणखीन प्रगत झालंय. गर्भपात करण्यासाठीची मुदत त्यामुळेच वाढवता येणार नाही का? आणि गर्भपात करायचा झाला तर तो जास्तीत जास्त सुरक्षितपणे कसा करता येईल? चला, यासारख्या असंख्य संवेदनशील प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. गर्भपाताचा अधिकार कुणाला? गर्भपाताचा अधिकार कुणाला? प्रेक्षको, अत्यंत संवेदनशील परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आज मी चर्चा करतोय आणि त्याच्यासाठीच मी आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत अशाच प्रकारच्या एका घटनेमध्ये याचिकाकर्त्या असलेल्या ख्यातनाम स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संगीता पिकळे. संगीता पिकळे, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत समृद्धी पोरे, चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री आणि त्याहीपेक्षा कायदेतज्ञ असलेल्या समृद्धी पोरे आपल्याबरोबर आहेत. मॅडम, आपलंही स्वागत. आणि सामाजिक कार्यकर्ता आणि विशेषतः MTP ॲक्टमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी ज्यांनी दिवस रात्र एक केला अशा वर्षा देशपांडे देखील आपल्याबरोबर आहेत. त्या साताराहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. वर्षाताई, आपलं या कार्यक्रमात स्वागत. सुरुवात करूया आपण संगीता पिकळे यांच्यापासून. संगीताजी, या आधीच्या एका घटनेमध्ये, एका केसमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपली नेमकी मागणी काय होती? ती स्त्री ज्या वेळेला माझ्याकडे आली तेव्हा 21 आठवड्यांचा गर्भ होता. तिला आदल्या 2 डॉक्टर्सनी आपण अबॉर्शन करू शकत नाही, कारण नियम फक्त 20च आठवड्यांपर्यंत आपल्याला परवानगी देतो, म्हणून त्यांना रिजेक्ट केलं गेलं होतं. आणि त्या आल्या होत्या की मला अबॉर्शन करायचं आहे. नाव त्या बाळामध्ये असा व्यंग होता, फिटसमध्ये असा व्यंग होता की जिथे त्याचं ब्रेन आणि त्याचं कवटी म्हणजे स्कल हे तयारच नव्हतं झालं, आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काहीच नसते. द ओनली ट्रीटमेंट इज की अबॉर्शन करायला हवं. आणि तिला आम्ही मग कोर्टात, सुप्रीम कोर्टात पेटिशन घालून जिंकवून शी कुड अबॉर्ट हरसेल्फ. म्हणजे एक प्रकारे अशा प्रकारे प्रत्येक केसमध्ये सध्या आपल्याला जाऊन 20 आठवड्याच्या वर जर केस असेल तर प्रत्येक केसमध्ये जाऊन आम्हाला सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात दाद मागावी लागते आणि मग जो निकाल लागेल तो आपला मानावा लागतो.
इज दिस द स्टेटस ऑफ दिस एज दिस? आय वुड गो अ लिटल, म्हणजे थोडंसं मी वेगळं सांगेन की पूर्वी अबॉर्शन ॲक्ट जो 20 वीक्सपर्यंत होता त्याला आम्ही सगळेच पाळायचो. परंतु जर अशी दुविधाजनक केस आली तर त्याला आम्ही इंडक्शन ऑफ लेबर च्या खाली आम्ही इंड्यूस करायला प्रयत्न करून पेशंटला जे योग्य हवं ते आम्ही द्यायचो. पण लॉ जसा टाईट होत गेला, फार प्रचंड डॉक्टरवरती लक्ष देण्यात आलं आणि तुम्ही सगळं चुकीचं करताय वगैरे अशी जी ही भावना आली, त्याच्यामध्ये आज डॉक्टर कोणाची मदत नाही करू शकत. कारण जेव्हा लॉ फार मोठा होतो तेव्हा सायन्स आणि एथिक्स थोडेसे छोटे होऊ लागतात. सो तिथे कुठेतरी डॉक्टर्स म्हणायला लागले की हे नियमात बसत नाही आहे, अगदी परफेक्ट नियमात बसत नाही आहे, अगदी 100% सायन्स जरी करेक्ट असेल तरी आपण ह्याच्यात धोका घेऊ नये असं म्हणून आता हे व्हायला लागलं. म्हणजे हे विज्ञानदृष्ट्या जरी सिद्ध झालेलं असलं तरी देखील कायद्याच्या कक्षेत बसत नाही. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर हा कायद्याचा बडग्याचा भीती असल्यामुळे अशा प्रकारची कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही, जेणेकरून ती महिला आणि ते जे गर्भातलं बाळ आहे त्याचं जीवन अत्यंत असुरक्षित बनतंय. अशी आत्ताची सिच्युएशन आहे. वर्षा देशपांडे, गर्भलिंग निदानाच्या अनेक केसेस आपण हँडल केल्यात, अनेक गैरप्रकार पुढे आणलेत. आत्ताची जी केस आहे प्रत्येक वेळी स्त्रीला झगडावं लागतंय, प्रत्येक केससाठी झगडावं लागतंय, प्रत्येक केस अत्यंत योग्य असते आणि त्याकरता झगडावं लागतंय. कुठेतरी कायद्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते जे या क्षेत्रात काम करतात त्यांच्या दहशतीचा हा परिपाक आहे असं नाही वाटत? अजिबात तसं वाटत नाही. कारण मुळात आपण जो प्रश्न विचारलाय की गर्भपाताचा अधिकार कोणाला, मुळात गर्भपाताचा अधिकार नावाची मूलभूत अधिकार अस्तित्वात नाहीये. 1971 साली ज्या वेळेला ह्या कायद्याची निर्मिती झाली त्याचा जर इतिहास आपण थोडा समजून घेतलात तर जगभरामध्ये हा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून कोणालाच दिलेला नाहीये. हा मेडिकल वैद्यकीय अधिकार आहे, पेशंटसाठी डॉक्टरला दिलेला अधिकार आहे. आणि तो देत असताना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, भारतामध्ये 20 आठवड्यापर्यंतची मुदत दिली, ती सुद्धा पॉप्युलेशन कंट्रोलिंग मेकॅनिझम म्हणून. म्हणून या कायद्यामध्ये 1971चा कायदा आपण थोडंसं समजून घेऊया की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी 1971 काय म्हणतो. 4 कंडिशनमध्येच फक्त गर्भपाताला परवानगी आहे. पहिली कंडिशन आहे जर बाईला मानसिक शारीरिक काही त्रास होत असेल आणि तिच्या जीवाला धोका असेल तर, की ज्याच्या खाली आत्ताच्या याचिकाकर्त्यांचा याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली आहे. दुसरं कारण आहे बलात्कार असेल तर. तिसरं कारण आहे जर कॉन्ट्रासेप्शन फेल गेलं असेल तर. आणि चौथं कारण आहे जर बाळाला जीव घेणं म्हणजे जन्माला आल्यानंतर ते वायबलच नाही अशा पद्धतीचं काही व्यंग असेल तर ते 20 आठवड्याच्या आत डिटेक्ट झालं तरच गर्भपाताचा अधिकार आहे. कारण अपंग असणं आणि अपंग म्हणून सुद्धा जन्माला येणं हा त्या बालकाचा पण 20 आठवड्यानंतर आपण माणूस म्हणून वायबल, धर्मशास्त्राप्रमाणे सुद्धा आपण प्रेग्नन्सी वायबल कधी पकडतो, ज्या वेळेला 20 आठवड्यानंतर आपण त्यांचं डोहाळ जेवण करतो किंवा प्रेग्नन्सी आहे डिक्लेअर करतो, ती प्रेग्नन्सी गृहीत धरली जाते. अगदी मोटर ॲक्सिडेंट केसमध्ये सुद्धा त्याच्यानंतर त्या बाईला डबल ॲक्सिडेंट बेनिफिट मिळतो जर ती प्रेग्नंट असेल आणि तिला जर काही धोका झाला तिच्या प्रेग्नन्सीला किंवा तिच्या शरीराला तर. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण माणसं आहे आणि आपण निसर्गामध्ये, निसर्गाच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वर्षा देशपांडे म्हणजे दॅट्स माय पॉइंट की आपण माणसं आहोत, आपण माणसं आहोत आणि आपण माणसांच्या जीवाविषयी बोलतोय. म्हणूनच कायदा माणसासाठी का माणूस कायद्यासाठी असा सवाल आता निर्माण होतोय की आम्ही नेमके कायदे केले कशा करतात. तुम्हाला मान्य आहे अशा प्रकारचा? इनफॅक्ट अजिबात नाही. दोन मुद्दे वर्षाताई मी येतो तुमच्याकडे. वर्षाताई विल कम टू यू. वर्षाताई येतो मी तुमच्याकडे. बोला. 2 मुद्दे आहेत. पहिला गोष्ट त्यांनी म्हटलंय की हा हक्क आणि हा राईट डॉक्टरांना दिलाय, हा डॉक्टरांना नाही दिलाय. दुसरं त्यांनी म्हटलंय की पॉप्युलेशन कंट्रोलसाठी दिलंय. अगेन नो, नॉट एट ऑल. हा स्त्रियांचा हक्क आहे. तिसरं त्या म्हणाल्या लाईफ, राईट टू लाईफ. नाव वेन एका स्त्रीला आपण प्रेग्नेंट करतो किंवा तिची गर्भधारणा होते तेव्हा तिच्या राईट ऑफ लाईफबद्दलच आपण बोलतोय आणि हे राईट ऑफ लाईफमध्येच आहे. चौथं, द फॅक्ट इज की बाळ जन्माला आलं की त्याचं लाईफ सुरू इज वॉट एव्हर डेफिनेशन सेज. सो जे बाळ जन्मालाच नाही आले त्याचे राईट्स आज एका जिवंत स्त्रीच्या वर कसा पोहोचला, ह्या जिवंत स्त्रीचा राईट आणि त्या बाळाचा राईट, आणि ते बाळ नाही आहे, इट्स नॉट अ फुल लाईफ. सो इट इज नॉट इवन अ सर्टिफाईड लाईफ. वर्षा देशपांडे,
24 आठवड्यानंतर धर्मशास्त्राच्या नियमानुसार, या धर्मशास्त्राच्या ठिकाणी त्या बाईच्या जीवाला मान्यतेनुसार धोका येतो हे का नाही लक्षात घेत आपण? 20 आठवड्यानंतरचा गर्भपात हा बाईच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. बाळाच्या जीवाच्या धोक्याची मी चर्चाच करत नाहीये. मी या ठिकाणी जी मुद्दा मांडतेय त्या 20 आठवड्यानंतर त्या बाईच्या जीवाला धोका होऊ शकतो. 20 आठवड्यानंतर तिच्या या देशामध्ये 64 लाख गर्भपात होतात. 36 लाख गर्भपात हे असुरक्षित पद्धतीने जे डॉक्टर्स क्वालिफाईड नाहीत अशांच्याकडनं केले जातात. 8% मृत्यू बायकांचे हे या पद्धतीने असुरक्षित पद्धतीने नीटपणे विचार न करता अशा पद्धतीने एक्सेस प्रेग्नन्सी झालेल्या वेळी झालेल्या गर्भपातातून 8% बायकांचे मृत्यू होतात. त्या बाईला मृत्यूच्या खाईत ढकलणं आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने अतिशय नेमका आणि नीट निर्णय घेतलेला काय आहे सांगाल? की या ठिकाणी स्वतः कोणी गेलं आणि मला ऑपरेशन करा असं म्हणता येणार नाही. या 4 कंडिशन मध्येच ते करावं लागेल आणि कायद्याच्या कक्षेत राहूनच हे कामकाज करावं लागेल. विशिष्ट परिस्थितीमध्ये जो निर्णय झालाय तो पहिल्यांदा झालेला आहे आणि तो प्रेसिडेंस होऊ शकत नाही. त्यामुळे गर्भपाताचा अधिकार नावाचा अधिकार असूच शकत नाही. बोला. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी गो. आपण बऱ्याच वेळेला हा हे मूलभूत सेफ्टी टू अधिकार मदर जे नाहीये. म्हणतोय, वर्षा देशपांडे त्या उत्तर देण्यात नंतर आपण बोला. हा, तर सेफ्टी टू प्रेग्नन्सी आपण टू द मदर जे आपण म्हणतोय, असं कुठे लिहिलंय की 20 आठवड्याला आईची रिस्क एकदम वाढते आणि 24 आठवड्याला ती तिप्पट होते आणि मग परत फुल डिलिव्हरीला कमी होते, असं काही सायन्स आहे का? कारण ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट, ॲज अ स्त्री तज्ज्ञ, ॲज अ ऑब्स्टेट्रिशियन मला हे माहिती आहे की जशी प्रेग्नन्सी वाढते तशी रिस्क वाढते. त्या आईला डायबिटीज, ब्लड प्रेशर, ऑल सॉर्ट्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स ज्या प्रेग्नन्सी रिलेटेड आहे ह्या 3rd ट्रायमेस्टरमध्ये होतात आणि त्या प्रेग्नन्सी अगदी संपत आल्यावर होत असतात. त्यामुळे तिला 24 आठवड्यात केलं तर तितकंच सेफ आहे. अँड लेट मी गो टू UK. UK मध्ये अबॉर्शन ऍक्ट 24 आठवड्यांपर्यंत अलाव करते ॲज अबॉर्शन. सो तिथे त्यांनी अभ्यास न करता बायकांना डेंजर म्हणून केलेलं असं काही नाहीये. दुसरं, तिथे असंही आहे UK मध्ये आणि युनायटेड किंगडम्समध्ये की 24 आठवड्यानंतर सुद्धा जर बाळाला असा काही हँडिकॅप. आणि अजून एक गोष्ट आहे की जे त्या विसरले, अबॉर्शनचे 5 कारण आहेत. 3 आणि 4 नव्हे तर 5 आहेत आणि एक कारण मी वाचून दाखवते. मी विसरले तर तुम्हाला कसं कळलं? वर्षा देशपांडे त्यांना बोलू द्या, नंतर तुमची वेळ येईल तेव्हा जरूर बोला. आपण आपला मुद्दा मांडलेला आहे. प्लीज गो अहेड. In view of the substantial risk if the child was born, नाही, ते it would विसरले पण suffer मी from काय विसरले मला such कळलं physical or mental abnormalities as to be seriously handicapped. म्हणजे 5 आठवड्याआधी 20 वीक्सच्या आधी जर मला हे मेंटली सिरियसली हँडिकॅप्ड आहे म्हणून मला अबॉर्शन करायचा हा अधिकार आहे, तर हा 20 नंतर अचानक 24 आठवड्यापर्यंत करता येत नाही. ही धारणा आज गव्हर्नमेंटनी केलेली आहे. तीच धारणा बदलायची गरज आहे आणि त्याला अमेंडमेंट टू द ऍक्ट रेडी आहे जो लेजिस्लेशननी पास करायला हवा. दुसरा मुद्दा, 32,000 बाळ 1:800 किंवा 1:1000च्या रेशोनी जर आपण जन्म घातले व्यंग असलेली, तर ती बाळं 32,000 दरवर्षी जन्माला येणार आहेत. त्यांची जोपासना करायला, त्यांना पाळायला, त्यांना मोठं करायला आपली सोसायटी आज तयार नाहीये. आपल्याकडे अशी कुठलीही मेकॅनिझम जर नाही. दरवर्षी हा नंबर असेल तर गेल्या 3 आपण जर 10 वर्षी होणारा जर आपण जनगणना पाहिल्या तरी संख्या आज काही लाखात काही कोटीत पोहोचलेली आहे. आणि अशांच्या घरी जी अवस्था आहे की मला त्या मातेची अवस्था आहे, आपल्या मुलाच्या संगोपनात जो काही तिला खस्ता काढाव्या लागतात ते अत्यंत विदारक आहेत. हीच वस्तुस्थिती आताची. अगदी. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रत्येक वेळेला राईट टू लाईफ जे आपण म्हणतो हा स्त्रीचा हवा, जी जिवंत आज आमच्या समोर आहे. आणि ह्या पर्टिक्युलर केस बद्दल मी थोडंसं म्हणेन की एक 37 वर्षाची स्त्री जिला मूल नाही, जिच्या आजूबाजूला एक तिच्या रिलेटिव्हमध्ये एक डाऊन सिंड्रोम बेबी आहे, जिनी एक शाळा जवळची पाहिलेली आहे जिथे व्यंग असलेली दिव्यांग असलेली मुलं तिने पाहिलेली आहेत. शी वॉन्ट्स टू बी अ मदर. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड की एक मदरहुड जी एक डिझायर असते एका स्त्रीमध्ये, मातृत्व, आणि ती डिझायर असताना सुद्धा ती इतका बोल्ड स्टेप घेतीये कारण शी अंडरस्टँड्स की 37 ला तिने जन्म घातला. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. वर्षा देशपांडे, मला तुम्ही सांगा, प्रत्येक स्त्री लहानपणापासून अगदी मोठी लग्न स्त्रीला एक लग्न करताना देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मी आई होणार आहे. आणि अशी आई होणारी महिला जेव्हा आपल्या 20 आठवडे वाढवलेल्या 24 आठवडे वाढवलेल्या गर्भाला पाडायला तयार होते, तेव्हा तिची मानसिकता फक्त क्रूरतेची असते का? मला सांगावं. कायदा केवळ आहे म्हणून त्याचा धाक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा धाक हा आपण मानायचा का? बोला.
कार्यकर्त्यांचा धाक नाही, हा कायद्याचा धाक आहे. कार्यकर्ते फक्त कायदा चालवण्यासाठी मदत करतात आणि चांगल्या गोष्टीचा धाक ठेवायला काही हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती बोलणं मला असं वाटतं की हे योग्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी तो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे तो निर्णय जो दिलेला आहे तो आपल्याला फॉलो करावा लागेल. त्यामुळे त्या निर्णयाव्यतिरिक्त जर काही बोलायचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. कारण जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय तो चुकीचा आहे असं म्हणणं याचा अर्थ न्यायालयाचा अवमान होईल सर. त्यामुळे तसं आपण करू नये असं मला आपण न्यायालयाच्या अवमानाची गोष्ट करत नाही आहोत. आपण फक्त अशा प्रकारच्या गर्भपाताचा अधिकार कोणाचा आहे, कोणाचा असला पाहिजे आणि त्यातून सेफ मदरहुड, सेफ डिलिव्हरी याच्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाचा उहापोह करतोय. मला आई व्हायचंय अशा स्वरूपाचा एक अत्यंत संवेदनशील चित्रपट ज्या अभिनेत्रींनी निर्मातींनी बनवला, दिग्दर्शकांनी बनवला, त्या समृद्धी पोरे आज आपल्या बरोबर आहेत. जरी आपला चित्रपट सरोगसी मदरवर होता तरी देखील त्याच्याशी मिळता जुळता हा एक प्रकार आहे. एक मूल आपल्या गर्भामध्ये वाढत असतं आणि ते 23 आठवड्यांनी असं कळलं की दिस इज नॉट अ नॉर्मल बेबी. तर मग ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची की नाही याचा अधिकार त्या महिलेला असावा, डॉक्टरला असावा की सर्वोच्च न्यायालयाला असावा. या उत्तरात दुसरा उपप्रश्न आपल्याला असा आहे की प्रत्येक केससाठी 20 आठवड्यानंतरच्या प्रत्येक केससाठी आता संगीताजींनी सांगितलं आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊन भांडावं लागतं. एखादी गरीब महिला आहे, एखादा कोणाकडे मोलकरी नाही, काही दुसरी कामं करते, अशा महिलेच्या पोटामध्ये उदरामध्ये जर असा गर्भ असेल तर तिने हा खर्च कसा पेलवायचा. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की म्हणजे एक वकील असून सुद्धा आता हा जो कायद्याचा किंवा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचा आम्हाला नेहमीच मान राहिलाय, प्राऊड राहिलाय, पण तरी सुद्धा मला हा मान्य नाही एक वकील म्हणून. मला आता तुम्ही जसं म्हणालात माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये अगदी अशीच सिच्युएशन आली होती की जेव्हा त्या आईला सांगितलं जातं की तुझं मूल आता अपंग होऊ शकेल असं आम्हाला वाटतंय आणि त्याच वेळेला जी नॉर्मल मदर असते, जी सरोगेट मदर आणि एक आपण म्हणू बायोलॉजिकल मदर, तर तिला वाटतं की मी सरोगेसी करायला आले होते, एक प्रॉडक्ट घ्यायला आले होते आणि आता तर जर ते अपंग आहे तर तसं मूल मला नको आहे आणि आपण टर्मिनेट करूया. पण त्या ग्रामीण महिलेला ते पटत नाही. तिला वाटतं की मुलाला आई नको होती, आईला मूल हवं होतं. आणि त्यावेळेला ती ज्या पद्धतीने भांडते अगदी तेच भांडण आहेत. म्हणजे वर्षाताईंसारखं मला आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी मला सांगता येणार नाही, कारण मला त्याच्या पलीकडे असं वाटतं माणूस महत्वाचा, आई महत्वाची. कारण आई ती ठरवणार की मला कारण अपंग मूल झाल्यानंतरची गोष्ट जी आपण बघूया की त्या पूर्ण घराला, आईला आणि त्या जन्माला घातलेल्या मुलाला हे जग जेव्हा असं बघायला मिळतं तेव्हा आपण त्याला काय दिलेलं असतं. हा पहिला विचार आपण केला पाहिजे कायद्याच्या पलीकडे. जसं तुम्ही आत्ता एक वाक्य बोललात की कायदा माणसाच्या पलीकडे असावा, माणसासाठी असावा का माणूस कायद्यासाठी असावा. आपण कायद्याचा नक्कीच मान केला पाहिजे, पण त्याच्या आधी माणूस महत्वाचा आहे हे मला वाटतं ह्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, एक कायद्यामध्ये असं असतं की परदेशी कायदे जे बनलेले आधीच असतात, ज्याच्याकडे त्या चालू असतात, त्याला आपण तसेच्या तसे अडॅप्ट करायची जनरल पद्धत आहे. जसं ख्रिश्चनिटीमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये अबॉर्शनच नाही, म्हणजे टर्मिनेशनच करायचं नाही. त्याला धार्मिक किनारे आहेत, त्या सगळ्या मान्यतेला धार्मिक किनारे, त्याला धार्मिक किनारा आहे असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा प्रत्येक देशाच्या बाकी गोष्टीला सांभाळून आपण कायदे वेगळे वेगळे असू शकतात. आपल्या देशामध्ये आता पूर्ण बुद्धीचे अपंग नसलेले असे कितीतरी मुलं आहे की ज्यांना उपासमार करायला लागते, त्यांना खायला प्यायला पण नाही, आणि तुम्ही जबरदस्ती बळजबरीने त्या आईचं पण ऐकत नाही, जिच्या पोटात ते बाळ आहे तिने डॉक्टरचं पण ऐकत नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही लादता त्याच्यावर की हे मूल जन्माला घाला. आपल्या देशामध्ये आधीच पॉप्युलेशन जास्त आहे, बाहेरच्या देशामध्ये पॉप्युलेशन वाढवण्यासाठी त्यांचे वेगळे कायदे असतील. तर मला असं वाटतं की प्रत्येक जागेप्रमाणे, आपल्या देशाप्रमाणे आणि त्याच्या सगळ्यांच्या वर मला असं वाटतं की त्या स्त्रीचा हक्क असला. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न डॉक्टर संगीता आहे ना, 20 आठवड्याची मुदत ही 1971 साली कायद्याने घालण्यात आली. बरोबर आहे. 1971ला आता जवळपास 40-42 वर्षाचा कालावधी, 25 वर्षाचा कालावधी झालेला आहे. या सगळ्या काळामध्ये तंत्रज्ञान प्रगत झालं, गायनशास्त्र प्रगत झालं, त्याचबरोबर लोकांच्यातला अवेअरनेस सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला. 20 आठवड्याची मुदत आता अन्यायकारक आहे का आणि त्याची कारणं काय?
अर्थात अन्यायकारक आहेत, कारण त्यावेळेला असे सोनोग्राफीज नव्हते जिथे आम्हाला सगळे व्यंग दिसून यायचे. आता थोडे व्यंग दिसतात. आपल्याला ब्लड ॲमनिऑटिक फ्लुइड म्हणजे बाळाच्या भोवती असलेलं जे पाणी आहे ते काढून ॲमनिओसेंटेसिस किंवा टेस्ट लाईक कोरियॉन विलिस सॅम्पलिंग म्हणतो ते सगळं काढून आम्हाला जेनेटिक टेस्टिंग करता येतं. आता फॉर एक्झाम्पल ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण ज्याला डाऊन सिंड्रोम म्हणतो ह्याला आम्ही ट्रायझोमी 21 असं म्हणतो, म्हणजे एक एक्स्ट्रा 21 क्रोमोझोम आलेला आहे ना. ही सगळी व्यंग आपल्याला कळून येतात, त्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि हे रिपोर्ट्स आपल्या हाती येणं मला एक इथे हे रिपोर्ट्स 20 आठवड्यातच हाती येतात का 20 आठवड्याच्या नंतर येतात? येत नाहीत. दॅट इज द अदर थिंग. येत नाहीत. म्हणजे अशा प्रकारच्या वर्षातही मुद्दा लक्षात घ्या, काही आजार असे आहेत की जे गर्भामध्ये 20 आठवड्यापर्यंत लक्षात येत नाहीत. ते 20 आठवड्यानंतर केवळ आणि केवळ 1971 नंतरच्या तंत्रज्ञानाच्या कृपेमुळेच आपल्या लक्षात येतात. अशा वेळी लक्षात आल्यानंतरही विज्ञानाने जे सत्य तुमच्या समोर मांडलेलं आहे ते नाकारून केवळ आपण 1971चा कायदा आणि सुप्रीम कोर्टाचा मान आणि त्याहीपेक्षा सुद्धा MTP कायद्याचा धाक या सगळ्याची बूज कितपत राखायची विचार करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय गर्भपाताचा अधिकार कोणाला. गर्भपाताचा अधिकार कुणाला अत्यंत संवेदनशील विषयावरची चर्चा आणि त्याकरता डॉक्टर संगीता पिकळे, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आणि समृद्धी पोरे आपल्या बरोबर आहेत. ज्या मुद्द्याचा आत्ता उल्लेख डॉक्टर संगीता पिकळेंनी केला होता तो म्हणजे काही टेस्ट अशा आहेत की ज्यांचा निकाल हा 20 आठवड्यानंतर येतो. 1971च्या कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपाताला आपल्याकडे पूर्णपणे बंदी आहे. ते बेकायदेशीर मिळणार. जर असा गर्भपात तुम्हाला करायचा असेल तर त्याकरता प्रत्येक वेळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. वर्षा देशपांडे, ज्या टेस्टचे निकाल 20 आठवड्याच्या नंतर लागतात आणि मग जेव्हा कळतं की या गर्भामध्ये व्यंग आहे आणि दिव्यांग मूल जन्माला येऊ शकतं आणि त्या जर मातेची इच्छा असेल की जी मातृत्वासाठी आसूसलेली होती, इथं तर 37 वर्षाची महिला आहे, न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्णपणे सन्मान करून कुठंतरी अशा प्रकारची जेव्हा टेस्ट तुम्हाला भविष्य काय ते सांगत असते, न्यायालयानं कुठेतरी पुनर्विचार केला पाहिजे असं आपल्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून वाटत नाही? मी ते सांगण्याची गरज नाही, कारण मुळात या देशामध्ये मुलगा किंवा मुलगी दिसणं हे सुद्धा 14 आठवड्यानंतर दिसतं आणि मुलगी असणं हे सुद्धा या देशामध्ये व्यंग आहे. म्हणून याही गोष्टीचा जर उद्या आपण विचार करायला लागलो, अपंग असणं हे सुद्धा या देशावरती ओझं आहे म्हणून विचार करायला लागलो, तर कोणत्याही टप्प्याला जाऊन किंवा गरिबी आणि मूल सांभाळत नाही म्हणून आपण जर विचार करायला लागलो, तर एकूणच बालक जन्माला घालणं किंवा मूल काळं आहे म्हणून विचार करायला लागलो, तर डिझायनर बेबी जन्माला घालणं या पद्धतीचे विचार सुरू होतील. त्यामुळे मूल जन्माला घालणं हा एक खेळ होऊन बसेल आणि तो खेळ होऊन बसता कामा नये. काही वेळेला ज्या निसर्गाचं जे दान आहे ते ज्या पद्धतीने आपल्या पदरामध्ये पडलेलं आहे ते कायद्याच्या कक्षेमध्ये राहून स्वीकारलं पाहिजे. आपल्याला जर असं सगळ्यांना वाटत असेल की 26 आठवड्याला आपल्याला मूल व्यंग आहे आणि अपंग आहे हे कळतंय आणि ते 26 आठवड्यापर्यंत आपण बदलून घेतलं पाहिजे, तर आपण संसदेमध्ये जाऊन याची सर्व बाजूंनी चर्चा करून त्याचा निर्णय घेतला पाहिजे. सरसकट या पद्धतीने 26 आठवड्यापर्यंतचा जर परिणाम आपण दिला तर आज मोठ्या प्रमाणावर 36 लाख बायकांचे 36 लाख गर्भपात जर असुरक्षित ठिकाणी होतात. ताई मुंबईमध्ये बसलेल्या आहेत आणि तिथून त्या याचिका करतात. ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थितीला गर्भपात करून घेताना बायकांना तोंड द्यावं लागतं, त्याच्यामध्ये 8% मृत्यू जर बायकांचे या कारणासाठी होत असतील तर एका विशिष्ट केसचा विचार न्यायालयाला करून चालत नाही. न्यायालयाला संपूर्ण देशातल्या बायकांच्या हिताच्या बाजूनी, अवेलेबल असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनी आणि त्या बाबतीत कोणती सेवा हा देश देऊ शकतो या अँगलनी पण विचार करावा लागतो. त्यामुळे जेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्णय करत असतं त्यावेळेला तो कायदा निर्माण होत असतो किंवा कायदा थोडासा बदलत असतो आणि म्हणून हा निर्णय जो न्यायालयाने दिलेला आहे तो पूर्ण विचारांती दिलेला आहे असं मला वाटतं. आणि मी स्वतः सामाजिक कार्यकर्ती म्हणून कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मी काम करते. कायदा बदलून आला तर त्याच्या पुढे जाऊन आम्ही विचारणार नाही हा प्रश्न, पण कायदा जर त्या कक्षेमध्ये राहायला सांगत असेल तर या सगळ्या बाजूंनी त्याचा विचार झालेला आहे. दुसऱ्या बाजूला ज्या बाबतीमध्ये स्त्रियांचा हक्क म्हणतोय आपण, कुठेही कॉन्स्टिट्यूशन मध्ये गर्भपात हा मूलभूत अधिकार म्हणून नोंदवलेला नाही, कारण कुणीही जाऊन त्या गोळ्या विकत घेऊन खाऊ शकत नाही.
एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अनेक बायका आपल्या अलीकडे प्रोफ्यूज ब्लिडिंगमध्ये जाऊन त्यांची डेथ होते, ज्याची नोंद गर्भपातामुळे झाली अशी सुद्धा होत नाही. अशा परिस्थिती आहे. अशा बायकांना मृत्यूच्या खाईमध्ये ढकलायला मी तयार नाही. आई होण्याच्या नादामध्ये बाईला जीव गमवावा लागावा असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपण जे म्हणताय की जर वैद्यकीय क्षेत्र एवढं पुढे गेलंय आणि त्याच्यानंतर हे कळतं, तर अपंगांच्या अनेक संघटना आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की जरी आम्हाला पाय नसला, हात नसला, अपंग असलो तरी आम्हाला जगण्याचा आणि जन्माला येण्याचा अधिकार असू नये का? हाही मुद्दा पुढे येऊ घातलेला आहे. आणि या देशामध्ये बाई असणं हे पण अपंगत्वच आहे, कारण बाई ही व्हायबल नाही आहे. मुलीला जगवावं लागतं, मुलीला हुंडा द्यावा गेला होता, मुलींना असुरक्षित असतात, 6 लाख मुली गायब केल्या जातात, त्याचंही उद्या समर्थन होईल अशी आम्हाला भीती आहे. आणि म्हणून 20 आठवड्यापर्यंतची जी मर्यादा आहे ती अत्यंतिक योग्य आहे. त्याच्या पुढचे जर असेल तर त्याच्या संदर्भाने वैद्यकीय क्षेत्राने इथल्या लॉ मेकर्सच्या बरोबर बसावं, त्याच्या बाबतीतलं जे काही मुद्दे आहेत ते पार पाडावेत आणि त्या परिस्थितीमध्ये मुलींना कसं वाचवणार आहात याचं पण सांगावं. मोठ्या प्रमाणावर खोटे रिपोर्ट्स देण्यामध्ये जे प्रोफेशन आज माहीर आहे, जे मेडिकल टेररिस्ट अटॅक करतं स्त्रियांच्या जीवनावरती, ते या सगळ्या मुलींच्या बाबतीमध्ये आता सुद्धा कॉन्ट्रासेप्शन फेल्युअर, मॅरिड विमेन अँड कॉन्ट्रासेप्शन फेल्युअर असं लिहून मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात केले जातात. आणि म्हणून 6 लाख गर्भपात मुलींचे होत असताना कुठेही हे गर्भपात कागदोपत्री नोंदवलेले नाहीत. याची कृपया वर्षा उदयजी आपण देशपांडे, नोंद घ्या. तुम्ही कारण तुमचे हे तुम्ही सगळं तुमचे कायदा मुद्दे मांडलेले चालवण्यामध्ये आहेत. मजा येत नाही. तुम्ही की कायदा तुमचे चालवताना अजिबात मजा येत नाही. तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेले आहेत, परंतु याच्यामध्ये बेकायदेशीर गर्भपात किंवा असुरक्षितपणे केलेला गर्भपात आणि त्याहीपेक्षा सुद्धा स्त्री असणंच ज्या समाजामध्ये गुन्हा आहे, हे सगळे सामाजिक वेगळ्या स्तरावरचे आणि वेगळ्या स्वरूपाच्या अशा गंभीर समस्या आहेत. आत्ता जी आपण चर्चा करतोय ती कायदेशीर आणि सुरक्षित गर्भपाताची कालमर्यादा आणि त्याचा अधिकार हा महिलांकडे असावा, तो न्यायालयाकडे असावा की त्या डॉक्टरांकडे असावा, असा आत्ता मुद्दा आपल्यासमोर येतोय. समृद्धी पोरे, जर 20 आठवड्याच्या नंतर सरसकट गर्भपाताला परवानगी दिली तर त्याचे काय परिणाम होतील असं वाटतं आपल्याला? परिणाम खूप चांगले होतील असं मला वाटतं. हे एक वरदान आहे की तुम्हाला आधीच कळू लागलंय की तुमच्या मुलामध्ये काहीतरी व्यंग असू शकतं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम्स असू शकतात. हे मेडिकल सायन्सचं खूप मोठं वरदान आहे मला असं वाटतं. त्याचे वेगळे, जसं आता वर्षाताई म्हणाल्या की त्याचे परिणाम जे काय होत असतील की अमुक एका याच्या घटनेखाली दुसऱ्या काही प्रकार होत असतील त्याच्यावर तुम्ही निर्बंध करायला पाहिजे, तो एक वेगळाच मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की ज्या क्षणी हा कायदा निघाला, आजकाल IT क्षेत्रात वगैरे मुली गेल्यामुळे 30-30 वर्षानंतर लग्न होतात आणि गर्भ त्यांना उशिरा राहिल्यामुळे ह्या गोष्टींची गरज असते, तेव्हा हा खरा कायदा निघाला की त्यांना ते चेक करायला सांगतात. पण आत्ता जसं डॉक्टर संगीतांनी सांगितलं की 20 आठवड्याच्या नंतर सुद्धा काही रोगांचं निदान होतं. तर हा कायदा निघाला जेव्हा यांनी अशा पद्धतीच्या टेस्ट केल्या पाहिजे, तर मग हा पण कायदा निघावा की जर त्या 20 आठवड्याच्या नंतर जर तुमच्या गर्भामध्ये काहीतरी विकृती जर तुम्हाला सांगितली गेली तर त्याचं काय करायचं हा अधिकार सर्वस्वी त्या आईला असायला पाहिजे. हे अगदी सरळ आहे. म्हणजे आता हा जो काही कायदा हा पूर्णपणे आलेला नाही आहे, याच्यावर अजूनही अमेंडमेंट किंवा हे होऊ शकतं. म्हणून मला एक वकील म्हणून असं वाटतं तुमच्या या इतक्या मोठ्या मंचावरून आपण बोलूया की अनेक लोक याच्यात जुळत आले आणि तर मला असं वाटतं त्या स्त्रीच्या हक्कासाठी आपण बोलू शकतो. इनफॅक्ट म्हणजे त्यांनी म्हटलंय त्याच्या पुढे मी अजून एक स्टेप सांगेन की हे शेवटी कोण मागतंय, हे अबॉर्शन कोण मागतंय. कारण बऱ्याच वेळेला डॉक्टर करतात हा जो शब्द येतो, डॉक्टर करत नाही, हा पेशंटचा अधिकार आहे आणि डॉक्टर फक्त मात्र तिला मदत करतो टू गेट अ सेफ बेबी, अ हेल्दी बेबी, अ सेफ मदरहुड. आणि जे तुम्ही म्हणताय ते सेफ अबॉर्शन्स जो मुद्दा आहे ती 20 आठवड्याला जी सेफ्टी आहे तीच आम्ही 24 आठवड्याला बाळगणार आहोत. सो सेफ्टी ती 8 आठवड्याची असो, 12 आठवड्याची असो का 5 महिन्याची असो का ती 24 आठवड्याची असो, सेफ्टी इज मूलभूत, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याबद्दल देर इज नो डिस्कशन, कॉम्प्रोमाइज आणि आपण त्याबद्दल बोलतच नाही आहोत. दुसरं, इन्फ्रास्ट्रक्चर, अवेलेबल अबॉर्शन, अवेलेबल जेनेटिक काउन्सिलिंग ज्याला म्हणतो. आपल्याकडे आता इंग्लंडमध्ये, अगेन आय एम गोईंग बॅक टू इंग्लंड कारण बरेचसे आपले न्यायसुद्धा तिकडनंच आले आहेत. इंग्लंडमध्ये कंटिन्युअस स्क्रीनिंग प्रोग्राम आहे विच इज मॅन्डेटरी, कंपल्सरी. म्हणजे स्त्रियांना भारतामध्ये, परंतु ग्राउंड रियालिटी अशी आहे की ती शक्य नाही. अनेकदा
हॉस्पिटलमध्ये जाणंही शक्य नाही. त्यामुळे घरात दाई हा त्या डिलिव्हरी पॉईंट असतो आणि ही जी ग्राउंड रियालिटी ती अत्यंत आपल्याकडे माल न्यूट्रिशनचे बळी देखील प्रचंड आहेत. आपण एका भीषण सामाजिक वास्तवाला सामोरे जातोय आणि एकीकडे एक भीषण न्यायवैद्यक शास्त्राची केस आपल्यासमोर आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तर हा मुद्दा वारंवार चर्चेला येतोय की एकीकडे माल न्यूट्रिशन आहे, एकीकडे स्त्रीला दुय्यम स्थान आहे, एकीकडे गर्भलिंगामध्ये जर मुलगी आहे असं कळलं तर त्याच्याविषयी कुटुंबामध्ये प्रचंड नाराजी असते, म्हणून तो कायदा करण्यात आला. हे जरी सगळं एका बाजूला असलं तरी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वर्षा देशपांडे आत्ता असा येतोय की जर 20 आठवड्याला परमिशन आहे, 24 आठवड्याला अपवादात्मक परिस्थितीत परमिशन मिळू शकते, तर कुठेतरी या संपूर्ण कायद्याचा पुनर्विचार करून अशा प्रकारे प्रेग्नन्सी टर्मिनेट करायचा, स्वतःचं गर्भारकण संपवण्याचा अधिकार त्या महिलेला का देऊ नये? तो अधिकार एका न्यायालयाला का असावा? प्रत्येक महिलेला न्यायालयाचा दरवाजा ठोठावता येतोच असं नाही, तिच्याकडे पैसे असतात असं नाही, आणि त्याहीपेक्षा अशा क्षणी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. जी महिला आपल्या मातृत्वाच्या क्षणाचं औक्षण करण्याकरता 9 महिने वाट पाहायला तयार असते, ती एका क्षणात असा निर्णय कधीच घेत नाही. तिला प्रत्येक क्षणी स्वतःला समजावं लागतं की आपण हा निर्णय का घेतोय. तिच्या मनात तो संघर्ष असतो. असं असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि कायद्याने तो गर्भपाताचा, गर्भ ठेवण्याचा अधिकार जसा तिला आहे, तसा अनसेफ गर्भ आपल्या उदरातून काढायचा अधिकार तिला का बरं देऊ नये? वर्षा देशपांडे. खूपच छान बोलला. एका महिलेला हा अधिकार देण्यासाठी तिने न्यायालयात जाऊन दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाने कायद्याच्या कक्षेमध्ये राहून निर्णय केला. तुम्ही एका महिलेच्या अधिकाराची चिंता करताय, मलाही तिच्या अधिकाराचा आदर ठेवून या ठिकाणी सांगायचं आहे. ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालय तिथे बसलेलं असतं त्या ब्लँकेट सरसकट या पद्धतीचा अधिकार देता येणार नाही, देऊ नये. कारण एका बाजूला जर मुंबईसारख्या ठिकाणी कोणीतरी अशी याचिका करू शकत असेल, तिला ते अफोर्डेबल आहे करू शकत असेल, ती तो अधिकार तिच्यासाठी मिळवेलही. पण त्याच्यामुळे जो प्रेसिडेंट्स तयार होईल, त्याचा जो परिणाम संपूर्ण भारतामध्ये होईल, जिथे 36 लाख अनसेफ ऑबर्शन्स होतात ते अनसेफ ऑबर्शन्स वाढतील. 8% मृत्यू होतात ते आणखीन टक्केवारी वाढेल. त्यामुळे ज्या लाखो बायका या सगळ्या परिस्थितीतून जातात त्यांचं हित पाहता सरसकट या कायद्यामध्ये बदल करावा या मताची मी नाही. सरसकट या पद्धतीचा अधिकार कोणत्याही एका व्यक्तीच्या याचिकेच्या अंतर्गत न्यायालयाने द्यावा असं मला वाटत नाही. याचा संपूर्ण विचार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाबरोबर राहीन. सरसकट हा मूलभूत अधिकार असू शकत नाही, तो असता कामा नये आणि तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ज्या 4 कंडिशन्स घातलेत त्या कंडिशन्सवर पुनर्विचार करा. त्याच्यासाठी एक वेगळी समिती नेमून अशा केसेस त्या समितीसमोर नेऊन मग त्याचा निर्णय करायचा का याच्यावर विचार करा. एक वेगळी व्यवस्था त्याच्यासाठी निर्माण करा. पण सरसकट या कायद्यामध्ये बदल करून एक ब्लँकेट या पद्धतीचा मूलभूत अधिकार गर्भपाताचा 26 आठवड्यापर्यंत 24 आठवड्यापर्यंत द्यावा असं मला अजिबात वाटत नाही. आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून कायदा जो दिलेला आहे वर्षा देशपांडे, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्या अंतर्गत राहून मुली. बोला सर. बरोबर आहे. तुम्ही जो आता लॉजिक मांडताय, तुम्ही जे एक उदाहरण देताय की 36 लाख हे असुरक्षित गर्भपात आपल्याकडे होतात आणि त्याच्यामुळे अनेक महिलांचा जीव धोक्यात असतो, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे कायद्याची बूज नाही, कायद्याचे हात अशा लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. बीडमध्ये अशा प्रकारचं एक प्रकारची कॅपिटल राजधानी असल्यागत त्या ठिकाणी गोष्टी घडलेल्या होत्या. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे मॅडम की जर आपल्याकडे अपघातांची संख्या वाढती आहे, म्हणून जर उद्या कोणी अशी मागणी करू लागलं की आपल्याकडे रस्तेच बांधू नका, आपल्याकडे गाड्याच तयार करू नका, आपल्याकडे 2 व्हीलरच आणू नका कारण अपघात वाढत आहेत, तर हे लॉजिक कायद्यासमोर टिकेल का? महिलांमध्ये गर्भपातामुळे मृत्यू होत आहेत ते अनसेफ गर्भपातामुळे होत आहेत, सेफ गर्भपातामुळे होत नाही आहेत. आपण या दोघांमध्ये गल्लत करता कामा नये. अनसेफ गर्भपात हे इथल्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर, आजही आपल्याकडे 5.5 लाख डॉक्टरांची दर वर्षाला कमी आहे, इतकी प्रचंड मोठी गॅप आहे. ही गॅप एकीकडे आणि दुसरीकडे आम्ही तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतर 20 आठवड्यानंतर जर आम्हाला एखादी गोष्ट कळली तर ती स्वीकारायला तयार होत नाही. त्याहीपेक्षा जो अधिकार जिचा असायला हवा होता तिला तो देत नाही. काय सांगाल डॉक्टर पिकळे? इनफॅक्ट लाईफ त्या पुन्हा राईट ऑफ द अनबॉर्न म्हणजे जे बाळ जन्मालाच नाही आलं त्याच्याबद्दल बरंच बोलताय की त्याचा अधिकार आहे.
मी एक साधं सरळ विचारते, आज चाइल्ड वेलफेअर कमिटी किंवा आपण जे CGCs वगैरे म्हणतो तिथे असा हक्क आहे की एका आईला जिला आपलं बाळ सांभाळता येत नाही, दे कॅन गो टू द चाइल्ड वेलफेअर कमिटी अँड सरेंडर द बेबी. म्हणजे जन्म आलेलं बाळ मला जोपासता येत नाही, सांभाळता येत नाही, म्हणून दे कॅन सरेंडर द बेबी. हा अधिकार आज आम्ही लोकांना दिलाय. तो कायदेशीर गुन्हा नाही. तो कायदेशीर गुन्हा नाही. आपण ते बाळ जाऊन देऊ शकतो आणि ते चाइल्ड वेलफेअर कमिटी घेणार, डोंगरीमध्ये जिथे तिथे कमिटी असते तिथे बसणार, डिसाईड करणार, ते बाळ घेणार. त्याकरता त्या मातेला कुठल्याही प्रकारचा कारावास अथवा कुठल्याही प्रकारची कायदेशीर सजा होऊ शकत नाही. आणि अशी जी बाळं व्यंग असलेली जन्माला आली तर त्या आई वडिलांनी त्यांना रस्त्यावर सोडून देणं ह्याच्यावरही आई वडिलांना गुन्हा नाही. पण त्याच बाळाला त्याच आईने जर म्हटलं की मला नाही सांभाळता येत, आय डोंट, मला नाही जमणार हे, तर जर तिने ही मागणी केली तर सडनली आपण आता त्याचा अधिकार, त्याचा हक्क आणि असे बरेचसे चॅप्टर्स ओपन करतोय जे विच आय फाइंड इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. कारण आपण अगदी स्पेसिफिक बोलतोय. बरं, असंही नाही आम्ही म्हणत आहोत की लॉज नाही पाहिजेत. तुम्ही 4 मेंबर कमिटी करा, तुम्ही 6 मेंबर कमिटी करा, तुम्ही प्रत्येक रिजनल कमिटी करा, पण अशा स्त्रियांनी कोर्टात, आणि त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलं की मुंबईच्या स्त्रियांना परवडतं. या तिघीही बायका परवडणाऱ्या बायका नाही आहेत. जे काही करतोय हे आम्ही सगळं फुकट करतोय. जे वकील आम्हाला हेल्प करतायत तेही प्रो बोनो करतायत आणि हे अधिकारासाठी लढा आहे. ह्याच्यामध्ये पैसा बिलकुल नाही आहे, त्या स्त्रियांकडे नाही आहे. डॉक्टरांची मेहनत जाती आहे, वकिलांची मेहनत जाती आहे आणि देअरफॉर ह्याच्यात पैशाचा काहीतरी आहे असं जे हे लोकांना वाटतं, असं काही नाही आहे. इनफॅक्ट हा हक्कासाठी लढाई आहे, ह्या स्त्रियांच्या प्रॉब्लेम्स वाढू नये ह्याच्यासाठी. आणि दुसरं एक सांगू इच्छिते की ह्या स्त्रीनी 18 आठवड्यानंतरच अबॉर्शनसाठी टेस्टिंग्स म्हणजे ॲबनॉर्मॅलिसिटी टेस्टिंग केलं आहे. तिचं ब्लड आणि ॲम्निओसेंटेसिस झालं, त्याच्यानंतर रिपोर्ट यायला लागतात स्ट्रेट वर्किंग 14 डेज. आणि ते कोणी मुद्दामून वेळ घालवलाय म्हणून नाही, तेवढा तो त्या तंत्रज्ञानाचा आता मर्यादा आहे ती. आणि ही 21 आठवड्यावरती अबॉर्शन करता आली असती ही स्त्री, जर आपली सिस्टमॅटिक फेलियर झाली नसती, जर आपल्याकडे लेजिस्लेशन आज असतं ना, हिला 21 आठवड्यावरती सगळ्यांनी रिफ्यूज केलं, त्यामुळे हिला कोर्टात जायला लागलं. कोर्टात तिचे 3 आठवडे गेले आणि त्यामुळे ती 24 आणि 25 आठवड्यापर्यंत पोहोचून गेली. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला तिची रिस्क, तिचा धोका वाढत होता. कारण आमच्याकडे कायदा 20 आठवड्यानंतर तुम्हाला कायदेशीररित्या प्रेग्नन्सी टर्मिनेट करून देऊ शकत नाही. वर्षा देशपांडे, अनेक महिलांचे अनसेफ गर्भपातामध्ये मृत्यू होतात. महिला हा एक शाप कुटुंबात मानला जातो. हे जेवढं वास्तव एका बाजूला आहे, किंबहुना गर्भलिंग निदान हे जेवढं वास्तव आहे तेवढंच हे देखील प्रखर वास्तव आहे. आणि इथे कुठेतरी स्त्रीच्या सन्मानाचा आणि त्याहीपेक्षा स्त्रीच्या अस्तित्वाचा, एक मातेच्या अस्तित्वाचा सवाल पैदा होतो. तेव्हा तो अधिकार त्या स्त्रीला देण्यात काय अडचण असते? देता येणार नाही, कारण तुम्ही समाजामध्ये राहता, समाजातल्या बाकीच्या गोष्टी पण तुम्ही एन्जॉय करता. त्यामुळे जनरल समाजात काय हेच तर म्हणणं होतं लोकांचं की आम्हाला पहिली मुलगी आहे तर दुसरी मुलगी नको आहे, तर मुलगा आम्हाला चूज करू द्या. हे पण तितकंच होतं, जसं अपंग मुलं आम्हाला नको तसं मुलगी आम्हाला नको, असंच तर लोकांचं म्हणणं होतं. ज्या दोन्ही वेळेला कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज केली गेली आणि कोर्टाने सांगितलं असा अधिकार तुम्हाला मागता येणार नाही, सेक्स तुम्हाला चूज करता येणार नाही. जसं अपंग असणं नसणं तुम्हाला चूज करता येणार नाही. निसर्गाचं जे दान तुमच्या पदरामध्ये पडलेलं आहे ते कायद्याच्या कक्षेमध्ये राहून तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि ते तुम्हाला नाकारता येणार नाही. या देशामध्ये राहायचं तर या देशाचा हा कायदा पाळावा लागेल. कारण त्या एका महिलेच्या अधिकाराचा फक्त आपण विचार करायला लागलो उदय सर, तर जनरल संपूर्ण देशामध्ये याचा गैरवापर केला जाईल. ताईंनी आता एक्झॅक्टली नेमकेपणाने सांगितलं, या महिलांना पुढे करून एक मोठी लॉबी या कायद्याची कक्षा वाढवू पाहतीये. आणि हे मागेही आम्ही अनुभवलेलं आहे की एक लॉबी त्यांच्या मागे उभी राहते आणि त्यांना ती कक्षा वाढवून हवी आहे. या महिलांना खरोखरीच त्यांना किती हवी आहे, त्यांचा वापर होत नाही ना, हे पण तपासलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कायद्याची कक्षा वाढवून मागणं ही डॉक्टर्स लॉबीची गरज झालेली आहे आणि म्हणून या कायद्याला हात घातला जातो. PCPNDTच्या बाबतीत 2-4दा प्रयत्न करून झाले, आताही तो कायदा बदलावा म्हणून प्रयत्न केला जातोय, तो होऊ शकत नाहीये. आणि बेटी बचाव बेटी पढाव हा नॅशनल प्रोग्राम केलेला गेलेला आहे आणि म्हणून दुसऱ्या बाजूला MTPची मर्यादा वाढवण्याचे हे षडयंत्र आहे असं मला वाटतं. लास्ट वर्ड समृद्धी पोरे. वर्षाताई, तुम्ही सारखं म्हणताय की स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचे हक्क. आम्ही सुद्धा खरं म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठीच बोलतोय. अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशा चाचण्या करण्याचे
केंद्र नाहीये, त्याच्यामुळे करता करता ती 20 आठवडे 24 आठवडे सहज जातात आणि काही चाचण्या ह्या 24च्या नंतर कळतात. तुम्ही कितीतरी अशा आया बघा की ज्यांच्याकडे असं अपंग मूल आपोआप जेव्हा जन्म होतो तेव्हा काय याच्यातून सामाजिक अडचणीतून आणि स्वतः अडचणीतून ते कुटुंब सगळं जातं. आपण हा विचार करत नाही आहोत. आपण टक्केवारी, आपण कायद्याच्या वर मी आहे का खाली आहे, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतोय. मला याच्यामध्ये या सगळ्या कायद्यामध्ये पहिल्यांदा दिसतं की ती आई वर्षाताई मला पहिले बोलू द्या, मी तुम्हाला बोलू दिलंय. मला असं वाटतं की ज्या स्त्रीच्या गर्भामध्ये तो गर्भ आहे, ज्या इतक्या आनंदाने तिने तो स्वीकारला आहे आणि जेव्हा तिला कळतं की अशा पद्धतीने काहीतरी स्कल नाहीये किंवा आणखीन मोठ्या मोठ्या प्रकारचे समजा जर रोग त्याला होणार असतील की जो जन्माला आल्यानंतर तो रोज म्हणेल की आई मला तू जन्माला का घातलं, तर हा अधिकार तिच्याकडे का असू नये हा इतका साधा प्रश्न आहे. आणि तुम्ही कुठेतरी तो विषय घेऊन चाललाय की जसं आता उदय सर म्हणाले की जर कायदा आपल्याला ऍक्सिडेंट होणार असेल तर रस्तेच बनवू नये, अशा पद्धतीचा हा चर्चासत्र आपलं चाललंय. मला दोन्ही बाजूनी त्यांचे मुद्दे मांडले. प्रेक्षको, गर्भपाताचा अधिकार कुणाला या संवेदनशील विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिलीत. 20 आठवड्यानंतर गर्भपात करायला कायद्यानं डॉक्टरांना मनाई केलेली आहे. त्यामुळे इच्छा असूनही डॉक्टर आज गर्भवती महिलांची मदत करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा कायदा मोठं होतो तेव्हा विज्ञान आणि तर्क फार छोटे होऊन जातात. अशी व्यथा आज स्त्रीरोग तज्ज्ञ आणि याचिकाकर्त्या संगीता पिकळे यांनी मांडली. गर्भपाताचा महिलांचा मूलभूत अधिकार म्हणून त्याला मान्यता नाही. हा वैद्यकीय स्वरूपाचा अधिकार आहे. धर्मशास्त्रानुसार देखील 20 आठवड्यानंतर गर्भात जीवाची निर्मिती झाली असते. अशा जीवाला जन्माला येण्याचा अधिकार आहे, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी आज कार्यक्रमात मांडला. कायद्याच्या धाकामुळं डॉक्टरांवर मर्यादा येतात असं डॉक्टर पिकळे म्हणाल्या. तर कार्यकर्त्यांचा नाही तर कायद्याचा धाक आहे आणि चांगल्या गोष्टींसाठी धाक हवाच, असं मत देशपांडे यांनी मांडलं. सर्वोच्च न्यायालयानं गर्भपाताची परवानगी नाकारल्यानंतर त्यावर चर्चा करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान करणं आहे, असं देखील त्या म्हणाल्या. तर अनेकदा गर्भात व्यंग आहे ही बाब 20 आठवड्यानंतर निदर्शनाला येते, मग काय करणार असा सवाल डॉक्टर पिकळे यांनी केला. एखादा अपंग किंवा व्यंग असलेलं मूल सांभाळणं हे एका आईसाठी फारच क्लेशदायक अनुभव असतो. एखादा अपंग किंवा व्यंग असलेल्या बाळाला जन्माला घालण्यासाठी आईला सक्ती करणं हे चुकीचं आहे, असं मत चित्रपट निर्मात्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी मांडलं. प्रेक्षको, गर्भपाताचा विषय हा अतिशय गुंतागुंतीचा संवेदनशील मामला आहे. यात जशी कायदेशीर बाजू आहे तशीच काही भावनिक बाजू देखील आहे. म्हणून आई म्हणून महिलांना त्याच्या कुटुंबियांना होणारा त्रास देखील बघणं महत्त्वाचं आहे. 1971 साली कायद्यात जे काही बदल केले, कायद्यात जो काही कायदा निर्माण झाला होता त्याच्यात आता 40 वर्षांनी सुधारणा व्हायला नको का? कायदा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती, मग त्या वस्तुस्थितीमध्ये अनसेफ डिलिव्हरीज आहेत, अनसेफ MTP आहेत, ह्या सगळ्यामधून काही सुवर्णमध्य काढून हा प्रश्न हाताळता येणार नाही का? गरज आहे ती अशा सुवर्णमध्याची. याबरोबर जबाबदारी डॉक्टरांची जेवढी आहे ना तेवढीच सामाजिक कार्यकर्त्यांची देखील मोठी जबाबदारी आहे, प्रबोधन करण्याची आणि कलावंतांची देखील या संदर्भात जागृती निर्माण करण्याची. दोन्ही घटकांना एकत्रितपणे काम केलं तरच या संदर्भातली जागृती होईल. मातृत्व अधिकाधिक सुरक्षित आणि आनंदी कसं होईल याकडे लक्ष द्यायला हवं. माणसांनी, डॉक्टरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि हो, न्यायालयाने सुद्धा. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.